नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमचंद्र पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपला एक इंटरेस्टिंग टॉपिक आपल्याला डिस्कस करायचा आहे आणि त्या टॉपिकचं नाव आहे नॉन व्हर्बल रिझनिंग म्हणजे आकृत्यांवरील प्रश्न. आपल्याला माहिती आहे बुद्धिमत्ते चाचणीमध्ये आकृत्यांवर देखील प्रश्न विचारले जातात. आपण जर विचार केला 25 प्रश्न बुद्धिमत्तेच्या प्रश्नांचा विचार केला तर त्याच्यामध्ये कमीत कमी 7 ते 8 प्रश्न हे आकृत्यांवर विचारलेले असतात. त्यामध्ये आकृत्या मोजणे असा पण एक प्रकार असतो. आकृत्या मोजणे दिलेल्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत, किती चौकोन आहेत, किती रेषा आहेत, किती वर्तुळ आहेत, अशा प्रकारचा प्रश्न प्रकार पण विचारला जातो. आज आपण प्रामुख्याने आरशातली प्रतिमा आणि पाण्यातली प्रतिमा या दोन टॉपिकवर आपण चर्चा करणार आहेत. यामध्ये आपल्याला प्रश्न विचारताना कदाचित घड्याळीची आरशातली प्रतिमा किंवा घड्याळीच्या वेळेची पाण्यातली प्रतिमा असा देखील प्रश्न विचारला जातो. तर सर्व प्रकार आपण आजच्या सत्रामध्ये या ठिकाणी कव्हर करणार आहेत. शक्यतो तुम्हाला फारसं लिहिण्याची गरज पडणार नाही, कारण की बऱ्याच आकृत्या या ठिकाणी आपल्याला आहेत आणि त्या आकृत्या आपण काढायला बसलो तर आपला बराचसा वेळ जाईल. म्हणून आपण निरीक्षण करून या प्रश्नांचं उत्तर आपण द्या, अशी मी सर्वांना विनंती करेन. तर बघा, आरशातली प्रतिमा ज्यावेळेस आपण बघतो तर आरसा हा अशा पद्धतीने आपल्याला दर्शवला जातो. काही वेळेस त्याच्यामध्ये सूचना दिलेली असते, पण ती सूचना दिली नसेल तर अशी उभी रेष आहे आणि या उभी रेषेला एका बाजूने हा बंद केलाय, म्हणजेच हा आरसा आहे. म्हणजेच हा हे कशाचं चिन्ह आहे? हे आरशाचं चिन्ह आहे. आता नेहमी लक्षात घ्या, आरशामध्ये काय होतं बघा, आरशामध्ये डावी बाजू बघा, इथं LHS म्हटलं. LHS म्हणजे काय? डावी बाजू. ही डावी बाजू ही उजवीकडे जाते बघा, ही उजवीकडे आलेली आहे. ओके. म्हणजे आरशातल्या प्रतिमेतला सिंपल नियम तुम्हाला या ठिकाणी जर लक्षात घ्यायचा असेल तर आरशाच्या प्रतिमेमध्ये डावीकडचे वस्तू उजवीकडे जातात आणि उजवीकडच्या डावीकडे येतात. ज्या उभ्या रेषेवर आहेत, म्हणजे बघा हा टॉप आहे वरच्या बाजूला, तो वरच्या बाजूलाच आहे, इथं तो त्याच्यात काही बदल झाला नाही. हा बॉटम आहे म्हणजे खालच्या बाजूची खालच्या बाजूलाच आहे. पण डाव्या बाजूची जे पण कॅरेक्टर आहे ते उजव्या बाजूला गेले. पुन्हा अजून या रेषेमध्ये बघा, ही रेष डावीकडे होती तर ही रेष उजवीकडे आली आहे. ओके. हा त्रिकोण पहिल्या इकडे आपल्याला उजवीकडे दिसतोय, आरशामध्ये बघितला तर तो डावीकडे असणार आहे. त्याच्या आकारामध्ये काहीच फरक होणार नाही. आकारमानामध्ये देखील काही फरक होणार नाही, फक्त त्यांची पोझिशन बदलते. म्हणून आपण असं म्हणतो, याला म्हणतात हुबी बदलणारी सिमेट्री, व्हर्टिकल सिमेट्री. अशा प्रकारे डावा उजवा होतो आणि उजवा डावा त्या ठिकाणी होत असतो. आता मी या ठिकाणी काही अल्फाबेट्स बघा, डिजिट्स दिलेत, काही अल्फाबेट्स दिलेत आणि अल्फाबेट्स इन स्मॉल लेटर. स्मॉल लेटरचं काही फारसं कौतुक नाहीये, पण तरी तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी देता येते बघा. तर आपल्याला दिसतंय की दोन अंक, दोन अंकांची आरशातली प्रतिमा बदलत नाही. कोणते कोणते अंक? 0 आणि 8 यांची आरशातली प्रतिमा बदलत नाही, बाकीच्या सर्व अंकांची आरशातली प्रतिमा बदलते. अक्षरांच्या बाबतीत कॅपिटल लेटर मध्ये जर बघितलं तर 11 अक्षर तुम्हाला असे दिसतील की ज्यांची आरशातली प्रतिमा बदलतच नाही. हे पण लक्षात घ्या बघा, अंकांमध्ये किती अक्षरांची अंकांची पाण्यातली प्रतिमा बदलत नाही? 2 अंकांची. कोणते कोणते? 0 आणि 8 यांची बदलत नाही आरशातली प्रतिमा. अक्षर जर घेतले तर अक्षर पुन्हा 2 याच्यामध्ये बघा. बिग म्हणजे कॅपिटल, बिग म्हणजे कॅपिटल लेटर्स मध्ये. कॅपिटल लेटर्स मध्ये 11 अक्षर असे आहेत की त्यांची आरशातली प्रतिमा बदलत नाही बघा. AHIM हे 4 झाले. हा 5, 6, 7, 8, 9, 10, 11. तर ते 11 अक्षर आहेत. जर लिहायचं झालं तर AHIM, नंतर OPUVWX आणि Y, हे अशी 11 अक्षर आहे की ज्यांची आरशातली प्रतिमा बदलत नाही. आणि हे जर अक्षर आपण जर स्मॉल लेटर्स घेतले, ओके, स्मॉल लेटर्स घेतले तर याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की I नंतर L, OVWX म्हणजे 1 2 3 4 5 6 6 अक्षरांची बदलत नाही. कुठले कुठले? IL नंतर OVWX. ओके. तर हा महत्वाचा इन्फॉर्मेशन आहे. या इन्फॉर्मेशनची तुम्ही नोंद घ्या. महत्वाची इन्फॉर्मेशन आहे विद्यार्थी मित्रांनो. येस, कधी कधी डायरेक्ट तुम्हाला प्रश्न पण विचारला जाऊ शकतो की आरशातली प्रतिमा बदलत नाही असे इंग्रजी अक्षर किती अक्षर आहेत?
किती अक्षर आहेत? तर ते अक्षर होतील 11. कॅपिटल लेटर्स मधले 11 अक्षर आहेत. चला, आता बघा, काही सिम्बॉल्स मी या ठिकाणी दिलेले आहेत. काही सिम्बॉल्स या ठिकाणी दिलेत आणि सिम्बॉल्स मध्ये बघा, हा उद्गारवाचक चिन्ह आहे, ते जसंच तसं राहिलं. @ बदललाय बघा. म्हणजे एक आपल्याला एक सूचना मिळावी, आपल्या सबकॉन्शियस माइंडला हे माहिती असावं. क्वेश्चन मार्क कसा होतो बघा, क्वेश्चन मार्क असा लिहितो आपण, तर तो आरशाच्या प्रतिमेमध्ये बघितल्यानंतर हा इकडं होणार आहे, म्हणजे असा क्वेश्चन मार्क त्या ठिकाणी दिसेल. आरशातली प्रतिमा काढायला आपल्याला थोडंसं त्रासदायक त्या ठिकाणी होतं, कारण आपण सहसा आरशातली प्रतिमा त्या ठिकाणी काढत नाही. पण या ठिकाणी काही कॅरेक्टर्स मी तुम्हाला आरशातल्या प्रतिमेमधले दिलेले आहेत. ओके. आता बघा, घड्याळीची आरशातली प्रतिमा हे महत्वाचं आहे. घड्याळीची आरशातली प्रतिमा जर काढायची असेल तर दिलेली वेळ 11 तास 60 मिनिटातून वजा करायची आहे. हा महत्वाचा मुद्दा लिहून घ्या. बघा, समजा ही इथे या ठिकाणी घड्याळ आहे. या घड्याळीमध्ये 6 वाजून 30 मिनिटं झाले आहेत आणि आपल्याला या घड्याळीची आरशातली प्रतिमा काढायची आहे. तर आरशातली प्रतिमा काढण्यासाठी ही दिलेली वेळ 11 तास 60 मिनिटातून वजा करायची आहे. 11 तास 60 मिनिटं म्हणजेच 12 तास. म्हणजे आपण जे वर्तुळामध्ये जे घड्याळ घेतो, वर्तुळाच्या घड्याळ किती तासांचं असतं? 12 तासांचं असतं. आणि 11 तास 60 मिनिटं म्हणजेच 12 तास, कारण 60 मिनिटांचा 1 तास होतो. आणि म्हणून दिलेली वेळ, दिलेल्या वेळेची जर तुम्हाला आरशातली प्रतिमा जर काढायची असेल तर दिलेली वेळ 11 तास 60 मिनिटातून वजा करा. ओके. या ठिकाणी पुन्हा मी काही ऑब्जेक्ट्स आणि त्यांच्या आरशातल्या प्रतिमा तुम्हाला दिलेल्या आहेत. तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न करा. जो भाग डावीकडे होता तो उजवीकडे तुम्हाला जाताना दिसतोय. डावीकडचा भाग उजवीकडे जातोय आणि उजवीकडचा भाग हा डावीकडे जातोय. तर इतकं साधं या ठिकाणी आपल्याला गणित बघायचं. म्हणजे नॉन व्हर्बल रिझनिंग म्हणजे आकृत्यावरच्या प्रश्न, आकृत्यावरील जे प्रश्न असतात बघा, हे यांना मी सोप्या कॅटेगरीमध्ये टाकील. यामध्ये तुमची निरीक्षण क्षमता चांगली असली पाहिजे. तुम्ही किती बारकाईने ते बघू शकतायत, बारकाईने ते बघू शकतायत. आता बघा, हा जो बाण होता हा पूर्वेकडे जात होता, तो आरशाच्या प्रतिमेमध्ये पश्चिमेकडे जाईल. 180 अंशामध्ये तो बदलतो. नंतर हा ईशान्य दिशेकडे जात होता, तर हा आता जातोय तुमचा वायव्य दिशेकडे. येस, वायव्य दिशेकडे. त्याचप्रमाणे हे दोघं टोकं बघा, हे दोघं टक पूर्वेकडे फेस करणारे होते, आता हे पश्चिमेकडे फेस करणार आहे. हा जो भाग, हा रेखांकित भाग जो डावीकडे होता तो इथं उजवीकडे गेलाय. म्हणजे अशा प्रकारे डावीकडचा भाग, डावी बाजू ही काय होणार आहे? तुमची उजवी बाजू होणार आहे. आणि उजवी बाजू ही काय होणार आहे? डावी बाजू होणार आहे. तर अशा प्रकारचा फरक आपण आरशाच्या प्रतिमेमध्ये त्या ठिकाणी बघतो. हा झाला त्याच्यातला इंट्रोडक्शन वाला पार्ट. आता आपण ऍक्च्युअल बघणार आहे की याच्यावरचे प्रश्न कसे विचारले जातात. तर या ठिकाणी मी काही प्रश्न तुम्हाला देतोय, तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी इथं बघा, तुम्हाला दाखवलेलं आहे की एक आकृती आहे, मासासारखा दिसणारा एक आकार आहे, त्याची आरशातली प्रतिमा कोणती असणार आहे? चला, मी काही सेकंद या ठिकाणी थांबेल. काही सेकंद मी या ठिकाणी थांबणार आहे, लक्षात घ्या. तुम्हाला उत्तराचा पर्याय तुमचा तुमचा लिहायचा आहे. आणि मग ज्यावेळेस मी उत्तर सांगेल त्यावेळेस तो तपासून बघायचा आहे. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला दिसतंय की हा माशाचा आकार हा इकडे जातोय, तर डेफिनेटली याची दिशा बदलणार आहे. म्हणजे पहिला पर्याय इलिमिनेशन करा बघा. पहिला पर्याय आणि तिसरा पर्याय तर कोणत्याही परिस्थितीमध्ये येत नाही. आणि मी तुम्हाला सांगितलंय, आकार बदलत नाही विद्यार्थी मित्रांनो. आता हा जो असा आकार आहे तो बदलणार नाही, तो बदलणार नाही. तर या ठिकाणी तो बदललेला दिसतोय, म्हणून पर्याय क्रमांक 2 पण तुमचं गेलं. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 यायला पाहिजे. येस, ज्यांचं ज्यांचं पर्याय 4 क्रमांक आला असेल त्यांनी यस म्हणा. आता या ठिकाणी कोणती पद्धत तुम्हाला कामात येणार आहे? इलिमिनेशन मेथड. इलिमिनेशन पद्धत म्हणजे काय? जे चुकीचे पर्याय आहेत ते उडवा. चुकीचे पर्याय म्हणजे पर्याय तुमचं उत्तर येस येऊ शकत नाही, ते पर्याय काढून टाका. त्या पर्यायांना तुम्ही काही थारावारा देऊ नका. ओके.
चला पुढचा प्रश्न मी तुमच्या समोर आलाय. कदाचित तुम्हाला हे प्रश्न नवीन वाटतील तर वाटू द्या. डिफिकल्टी लेवल थोडीशी चांगली आहे याची, थोडीशी काठिण्य पातळी चांगली आहे. डावीकडचा भाग उजवीकडे जातोय, उजवीकडचा भाग डावीकडे जातोय. आकार बदलत नाहीये, आकार बदलणार नाही. कोणते कोणते पर्याय होऊ शकत नाही त्याच्यावर पहिल्यांदा फोकस करा, की यामध्ये पर्याय होऊ शकत नाही त्या पर्यायावर फोकस करा पहिल्यांदा. त्या पर्यायावर फोकस करा. आता बघा, हा त्रिकोण जो आहे तो त्रिकोण हा उलटा विलटा काही होणार नाही, पण तुम्हाला पर्याय क्रमांक 2 मध्ये उलटा दिसतोय, पर्याय क्रमांक 4 मध्ये उलटा दिसतोय. पर्याय क्रमांक 1 मध्ये याचा आकार बदल म्हणजे याची पोझिशन बदललीच नाही, जशीच तशी राहिली, म्हणजे हा पण गेला. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. पर्याय 3 हे बरोबर उत्तर आहे. तुमचं पण उत्तर आलं असेल तर स्वतःला शाबासकी द्या. पर्याय 3 हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे इतकं सोपं गणित आहे बघा. इलिमिनेट करा, जे पर्याय होऊ शकत नाही ते इलिमिनेट करा, दॅट्स इट. चुकीचा पर्याय उडवा. चला पुढचा प्रश्न त्यातल्या त्यात सोपा आहे. जर तुम्हाला पर्याय इलिमिनेट करायचे झाले, पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 हे तिघ पर्याय इलिमिनेट होऊन जातील. आरशाच्या प्रतिमेमध्ये काय घडतं हे जर तुम्हाला व्यवस्थित फिक्स झालं असेल डोक्यामध्ये, तर तुम्हाला सहज तुम्ही 5 ते 6 सेकंदामध्ये पर्यायांकडे नजर टाकून तुम्ही ठरवू शकता की हे पर्याय कधी उत्तर होऊ शकत नाही तुमचं. तुमचं करेक्ट उत्तर पर्याय क्रमांक 2 असणार आहे. ओके, चला पुढचा प्रश्न. डावीकडचा भाग उजवीकडे जाणार, उजवीकडचा भाग डावीकडे येणार. आता तसा विचार केला तर पर्याय क्रमांक 2 आणि 3 कदापि शक्य नाही. कदापि शक्य नाही. पर्याय क्रमांक 4 पण नाही होणार. तर तुमचं उत्तर राहिलं पर्याय क्रमांक 1. इलिमिनेशन पद्धतीचा वापर करा. अगदी सहज तुम्हाला उत्तरं मिळतील इलिमिनेशन पद्धतीचा जर तुम्ही वापर केला तर. चला पुढचा प्रश्न आपल्या समोर आलाय. डावीकडचा भाग उजवीकडे जाणार, उजवीकडचा भाग डावीकडे येणार. चला उडवा, पर्याय उडवा. पर्याय क्रमांक 1 जसा तसा आहे, चालणार नाही. पर्याय क्रमांक 3 चालत नाही. पर्याय क्रमांक 4 मध्ये आकार बदलला आहे. तुमचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न.
आता बघा, कोणता कोणता पर्याय येऊ शकत नाही त्याच्यावर फोकस करा. पर्याय क्रमांक 2 पहिल्यांदा उठवा. आता हा जो आकार आहे ना, याची आरशातली प्रतिमा बदलणारच नाही. या ठिकाणी तुम्हाला तो उलटा झालेला दिसतोय, म्हणजे हे दोघं पण गेले. ऑन दॅट बेसिस यू कॅन से ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. येस. चला, आता तुम्हाला एक अक्षर आणि अंक समूह दिला आहे. त्या अक्षर अंक समूहाची आरशातली प्रतिमा तुम्हाला निवडायची आहे. ठीक आहे, चला. डावीकडचा भाग उजवीकडे जाईल, उजवीकडचा भाग डावीकडे येईल. म्हणजे ए हा डावीकडे सर्वात तर तो उजवीकडे दिसायला पाहिजे. उजवीकडे इथं दिसत नाहीये, इथं दिसत नाहीये, इथं दिसत नाही, म्हणजे हे चारही तिघ पर्याय उडाले. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2. सर्वच गोष्टींवर फोकस करत बसू नका. सर्वच गोष्टींवर विचार करत बसू नका. हा, डावीकडचा हा सर्वात डावीकडे होती, तो उजवीकडे जाणार आहे. उजवीकडे ए पाहिजे होता मला, आणि ए ची आरशातली प्रतिमा बदलत नाही, हे ए सारखाच दिसतो. ठीक आहे, गुड. नाव चला. येस, हा एन हा बघा, डावीकडे तो उजवीकडे जाणार आहे. म्हणजे तो पर्याय क्रमांक हे घेत नाही. आर तुमचा, आता ह्या सर्वांमध्ये एन आणि आर ची पोझिशन ओके आहे. आता बघा, हा यू आहे. तर यू हा हा असा कधीच होणार नाही, तर तो हा पण गेला. म्हणजे आता हे दोन राहिले. आता दोन वर फोकस करा. तर कोणता तुमचा या ठिकाणी 7 हा शेवटून दिसतोय तुम्हाला. डी हा बघा, हा पी. हा पी डी कधीच होणार नाही, म्हणजे हा पण गेला. तर थोडं ऑब्झर्वेशन करण्यासारखं होतं इथं. पर्याय क्रमांक 3 तुमचं उत्तर येणार आहे.
टी डावीकडे उजवीकडे जाणार आहे, तो उलटा कधीच होणार नाही. इथं उलटा झालेला गेला, इथं टी मला दिसत नाहीये, तर हा पण उत्तरेला पर्याय नसेल. या दोघांच्या बाबतीत विचार करा. डावीकडे उजवीकडची पोझिशन व्यवस्थित आहे. आता इथं वन कुठून आला, हा हा ए नंतर काय यायला पाहिजे, तर 4 यायला पाहिजे. हा वन कुठून आला चालणार नाही. म्हणजे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4. आता वॉटर इमेज कडे बघा. वॉटर इमेज, पाण्यातली प्रतिमा झाली, आता आरशातली प्रतिमा झाली, आता पाण्यातली प्रतिमा बघा. पाण्यातल्या प्रतिमेमध्ये काय होतं माहितीये का, खालचा भाग वरती जातो आणि वरचा भाग खाली येतो. ओके. हा, म्हणजे याला म्हणतात हॉरिझॉन्टल लाईन ऑफ सिमेट्री. पाण्याची प्रतिमा म्हणजे समजा हे पाणी, आपण बऱ्याच वेळेस बघा, जर स्वच्छ पाण्याकडे जर तुम्ही पाण्यामध्ये जर बघितलं, तर तुम्हाला तुमची प्रतिमा दिसते, त्याला म्हणतात पाण्यातली प्रतिमा. पाण्यात बघणे असं म्हणत नाहीये मी. पाण्यात बघणे या वाक्प्रचाराचा अर्थ फार वेगळा होतो मराठीमध्ये. तुम्ही मराठी चांगलं शिकतात, त्याच्यामध्ये तुम्हाला पाण्यात, एखाद्याला पाण्यात बघणे म्हणजे त्याचा द्वेष करणे असं होतं. मी तुम्हाला तसं पाण्यात बघायला लावत नाहीये. तसं नाही पाण्यात बघायला लावते मी तुम्हाला. पाण्यात यासाठी बघायला लावते की तुम्हाला तुमची मिरर इमेज, तुमची वॉटर इमेज दिसेल. तर तुम्ही स्वच्छ पाण्याच्या तळ्याच्या जवळ उभे आहात, तर तुम्हाला तुमचे पाय तुमच्या पायांना चिपकलेले दिसतील. ओके, म्हणजे खालचा भाग वरती जातो आणि वरचा भाग खाली येतो. अशा प्रकारचा बदल आपल्याला पाण्याच्या प्रतिमेमध्ये झालेला दिसतो. आणि म्हणून बघा इथं अल्फाबेटचे बघा, ए चा पाण्यातली प्रतिमा अशी दिसली, उलटी झाली बघा. काही अल्फाबेट आहेत जसं बी सी डी, यांची पाण्यातली प्रतिमा सारखीच आहे, यांची बदललेली नाहीये. ई ची पण सारखीच आहे. एच आय याची पण पाण्यातली प्रतिमा सारखीच आहे. के थोडासा वेगळा काढला इथं, म्हणून के जर असा नॉर्मली आपण असा के काढला तर त्याची पण पाण्यातली प्रतिमा बदलत नाही. ओके, नंतर ओ दुसरा जसाच तसा दिसतोय. नंतर बघा तुम्हाला एक्स जसाच तसा दिसतोय. म्हणजे काही ठिकाणी इथं असे तुम्हाला दिसलं की काही लेटर्स असे आहेत की ज्यांची आरशातली प्रतिमा सारखी होती, पण त्यांची पाण्यातली प्रतिमा आता सारखी येत नाहीये. म्हणजे या कॅटेगरीमध्ये आपण जर ठेवायला घेतलं, तर बघा बी सी डी, नंतर ई, ओके, नंतर एच आय ओ आणि एक्स, हे जे लेटर्स आहेत यांची आरशातली पाण्यातली प्रतिमा सारखी. के ला पण टाकून घ्या कॅटेगरीमध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9, 9 अक्षर अशी आहेत की ज्यांची पाण्यातली प्रतिमा सारखीच आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला एच आय ओ एक्स ही आरशातल्या प्रतिमेत पण दिसत होतात. म्हणजे मग हे 4 लेटर असे आहेत बघा की ज्यांची आरशातली तसेच पाण्यातली प्रतिमा दोघं सारखे आहेत. आरशातली आणि पाण्यातली प्रतिमा दोघं सारखे आहेत. ओके, तर हे लिहून घ्या. 9 प्रतिमा अशा आहेत ओके, या 9 अक्षर असे आहेत की ज्यांची पाण्यातली प्रतिमा सारखी आहे. चला, आता हे अक्षर आहेत बघा ज्यांची पाण्यातली प्रतिमा या ठिकाणी मी तुम्हाला दिलेली आहे. तर वेगळं आहे, आरशातली प्रतिमा वेगळी येत होती, पाण्यातली प्रतिमा अशा पद्धतीने येते. आता एक घड्याळीची जर तुम्हाला घड्याळीची वेळ दिलेली आहे, घड्याळीची वेळ दिलेली आहे आणि त्या वेळेची जर तुम्हाला पाण्यातली प्रतिमा जर काढायची असेल, तर दिलेली वेळ 17 तास 90 मिनिटातून वजा करायची. आता हे 17 तास 90 मिनिटं का लिहिलेले आहेत बघा. 17 तास 90 मिनिटं म्हणजेच 18 तास 30 मिनिटं, म्हणजे 6:30 वाजेची वेळ. तर काही वेळेस समजा मिनिटांमध्ये जर 30पेक्षा जास्त असतील, 45 असतील, ते 45 कसे वजा होतील 30मधून. म्हणून आपण मग याच्यातला 1 तास काढून टाकला, 18 मधला 1 तास काढला, 1 तास काढला म्हणजे 60 मिनिटं काढले, त्याच्यात अटॅच करून दिले. हा महत्वाचा मुद्दा, हा लिहून घ्या. जर तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, जर तुम्हाला घड्याळीची वेळ दिलेली आहे आणि त्या वेळेची जर तुम्हाला पाण्यातली प्रतिमा जर काढायची असेल, तर घड्याळीच्या वेळेची पाण्यातली प्रतिमा काढण्यासाठी दिलेली वेळ 17 तास 90 मिनिटातून वजा करा. तासातून तास वजा करा आणि मिनिटांमधून मिनिट वजा करा. तासातून तास वजा करणे
आणि मिनिटातून मिनिट वजा करणे. चला पुढचा प्रश्न. या ठिकाणी बघा हे काही तुम्हाला मी इमेजेस दिलेले आहेत की ज्यांची पाण्यातली प्रतिमा कशी होते बघा. हा भाग खाली होता तो वर आलाय. म्हणजे काय होतंय, टॉप विल बिकम बॉटम अँड बॉटम विल बिकम टॉप. लक्षात घ्या. बघा इथं हा वरच्या बाजूला होता तो खालच्या बाजूला आलाय. हा हुक वरच्या बाजूचा खालच्या बाजूला आलाय. पॉइंटिंग डाऊनवर्ड, पॉइंटिंग अपवर्ड, पुन्हा पॉइंटिंग अपवर्ड, पॉइंटिंग डाऊनवर्ड, अशा पद्धतीने. तर हे काही अजून इमेजेस आहेत, ऑब्जेक्ट्स तुम्हाला दिलेत की जे आरशातल्या पाण्यातल्या प्रतिमेमध्ये कसे दिसतात, म्हणजे तुम्हाला एक क्लिअर कट आयडिया येईल विद्यार्थी मित्रांनो. चला तुम्हाला सांगा आता याच्यातल्या पाण्या आता सूचना दिली नाहीये. सूचना दिली नाहीये पण या ठिकाणी असं दाखवलेलं आहे म्हणजे याचा अर्थ काय, पाण्यातली प्रतिमा. म्हणजे असं उभं दाखवलं असेल तर असं दाखवलं असेल तर आरशातली प्रतिमा, असं दाखवलं असेल तर पाण्यातली प्रतिमा. इतकं सोपं आहे. त्याला वरचा भाग खाली जाणार आहे, कोणते कोणते पर्याय होऊ शकत नाही. हा पॉइंटिंग अपवर्ड आहे म्हणजे हा ईशान्येला आहे. तर डेफिनेटली हे तर येणार नाही कारण आरशातली प्रतिमा आहे, हे येत नाही, हे येत नाही. जसं 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 आहे पर्याय क्रमांक एक तुमचं उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक एक उत्तर येणार आहे. चला पुढच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा, ऑब्झर्व करा. आता याचं उत्तर जर काढायला घेतलं तुम्ही बघा, तर हे वरती पॉइंट करणार आहेत तर ते आता खालती पॉइंट करणारे असणार आहे. वरच्या बाजूला तर जातीलच ते. म्हणून पर्याय क्रमांक 3 आणि 4 येत नाही. 4 तर जसाच तसा आहे, फक्त त्यांचा हा काळा भाग बदलला आहे. आता इथं हा पण काय येत नाही कारण की या ठिकाणी हा पूर्ण काळा झालाय. शेप मध्ये काही बदल होणार नाही. हा इकडचा भाग इकडेच राहील. म्हणजे आता या दोघांमधला फरक काय, फक्त हा काळा केलेला भाग, त्रिकोणाचा काळा केलेला भाग हा डावीकडेच राहणार आहे, तो बदलणार नाही. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 यायला पाहिजे. खूप बारीक निरीक्षण तुम्हाला करावं लागणार आहे, लक्षात घ्या. निरीक्षण बारीक करावं लागेल. ओके, चलो गिव मी द आन्सर. चला ऑब्झर्वेशन, निरीक्षण महत्वाचं आहे. म्हणजे बघा हा इतका सोपा प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही प्रकारचे कॅल्क्युलेशन्स नाहीत, सूत्र नाही. फक्त एक दोन गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत त्या आपल्याला ध्यानात ठेवायच्या आहेत. पाण्यातली प्रतिमा असेल तर वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर, एवढं लक्षात ठेवायचंय. आरशातली प्रतिमा असेल तर डावीकडचा भाग उजवीकडे, उजवीकडचा भाग डावीकडे. दॅट्स इट. आणि मग आकृत्यांवरचे प्रश्न सॉल्व्ह करताना कोणता पर्याय तुमचा उत्तराचा पर्याय होऊ शकत नाही, अशा प्रकारे निवड करत असताना बऱ्याच वेळेस असं घडतं की 3 पर्याय इलिमिनेट होऊन जातात. उरलेला पर्याय हा उत्तराचाच पर्याय असतो. हीच त्याच्यासाठी एक चांगली प्रोसेस आहे. आता बघा हा भाग या ठिकाणी डावीकडे आहे म्हणजे वरती आहे, तर तो खाली जायला पाहिजे, इकडंच खाली जायला पाहिजे. इकडंच खाली तो मला इथं दिसत नाही गेला, इकडं इकडं दिसतोय खाली. हा इकडं खाली जाऊन त्याचा काही उपयोग नाही म्हणजे हा गेला. हम्म. म्हणजे हा हा खाली येईल आणि हा वर येईल असं. तर हे दोन राहील. बेरजेच्या चिन्हामध्ये काही फरक दिसत नाही, वर्तुळांमध्ये काही फरक दिसत नाही. आता याच्यावरूनच तुम्हाला उत्तर देणार. आता हा कसा होता बघा. हा हा जो भाग खाली आहे तो वरती जाईल आणि हा भाग खाली येईल. तर तो तुम्हाला ओके, पण त्याची चिन्ह म्हणजे त्याची साईज हे नाही बदलणार, साईड नाही बदलणार, तो इकडंच वर होईल.
तर तो तुम्हाला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतोय, पर्याय क्रमांक 3 मध्ये. खूप छोटा बदल आहे याच्यामध्ये, बघा लक्ष द्या. खूप छोटा बदल आहे याच्यामध्ये, लक्षात घ्या. ज्यांचं ज्यांचं उत्तर पर्याय क्रमांक 2 उत्तर आलं असेल त्यांनी चॅट बॉक्स मध्ये यस म्हणा. इतका बारीक फरक आहे, इतका बारीक फरक आहे, लक्षात घ्या. साध्या डोळ्यांनी पण तो, आपण जर इतक्या बारकाईने जर बघितलं तर साध्या डोळ्यांना पण तो दिसत नाही. चला पुढचा प्रश्न. हा. तर ही चोच आता इकडे येते ते बघा, तर ती खालच्या बाजूला यायला पाहिजे. तर ती जागा बदलणार नाही. हे डावीकडे तर डावीकडेच राहील. आता इथं तुम्हाला उजवीकडे गेले दिसते, चालणार नाही. चालणार नाही, दोन पर्याय गेले. आता ही आकृती आणि ह्या आकृतीमध्ये किती साम्य बघा, तेवढं ते साम्य आहे. आता हा जो डोळा आहे समजा, हा वरच्या बाजूला आहे, तो खाली गेल्यानंतर तो खालच्या बाजूला यायला पाहिजे. इथं वरतीच कुठेतरी चालला गेला, तो येणार नाही. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. खूप वर्षावर बघितलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये काहीच फरक जाणवणार नाही. माझ्या मताशी सहमत असाल तर यस म्हणा. खूप वर्षावर बघितलं तर थोडस तुम्हाला प्रत्येक म्हणजे चोचीकडे बघितलं, त्याच्यानंतर डोळ्याकडे बघा. एक एक ऑब्जेक्ट वाईज तुम्हाला बघावं लागेल. आणि ज्यावेळेस तुम्ही एक एक ऑब्जेक्ट वाईज त्याला बघताय, त्यावेळेस तुम्हाला तो फरक लक्षात येईल की नेमका याच्यामध्ये फरक कुठे आहे, याच्यामधून नेमकं उत्तराचा पर्याय कोणता आहे. हा. चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे. पाण्यातली प्रतिमा, खालचा वरती, वरचा खाली. डावीकडचा भाग डावीकडेच राहतो, इथे उजवीकडचा भाग उजवीकडेच राहतो, त्याच्यात काही बदल होत नाही. कोणते कोणते, पहिलं काम हेच करा. पर्यायांकडे तिरकी नजर टाका आणि कोणते पर्याय उत्तराचे पर्याय होऊ शकत नाही. कोणता पर्याय नाहीच आहे, पॉसिबलच नाही, हा होणारच नाही. उत्तराचा पर्याय तुमचा पर्याय क्रमांक 4 होऊ शकत नाही, कारण जशीच तशी आकृती याच्यात दिलेली आहे. अजून दुसरा कोणता बघा. आता हा वर गेल्यानंतर, हा रेखांकित भाग वर गेल्यानंतर डावीकडेच इथं कुठेतरी तुम्हाला दिसायला पाहिजे. तर तो इथं उजवीकडे दिसतोय, म्हणजे हा पण येणार नाही. आता हा इथल्या खालच्या खाली पोझिशन चेंज केली म्हणून हा पण येणार नाही. 3 गेले ना पर्याय. 4 पर्याय होते माझ्याकडे. आपण आपली एनर्जी चुकीचे पर्याय इलिमिनेट करण्यामध्ये द्या. कमी एनर्जी लागेल. बरोबर उत्तर शोधायला तुम्हाला जास्त एनर्जी लागेल. चुकीचे पर्याय कोणते, कन्फ्युजन होणार नाही. हे तुम्हाला डेफिनेटली सांगता येणार आहे की हे 3 पर्याय चुकीचे आहेत. आता राहिलेला हा उत्तराचा पर्यायच असला पाहिजे, त्याच्यात काही शंका नाहीये. उत्तराचा पर्यायच असला पाहिजे. चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर आलाय. ऑब्जेक्ट्स दिले, थोडेसे डिफिकल्टी लेवल तुम्हाला वाटू शकते, वाटू द्या. पण न जमण्यासारखं याच्यामध्ये काहीच नाही विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना जमेल असाच हा सर्व प्रकार आहे. जे पर्याय होऊच शकत नाहीये, जे पूर्ण चुकीचे पर्याय ते उडवा. आता बघा, हा पूर्ण भाग हा खाली जाणार आहे, हा खाली जाणार आहे, गेला पण आहे तो. आता तो हा स्टार डावीकडे, तो डावीकडेच राहील, इथं उजवीकडे चालला गेला. पहिले पर्याय क्रमांक 4 उडवा. आता हा जो 8 आहे, हा 8 खाली आला, ओ खाली आला,
आता ह्याच्यामध्ये सर्वांमध्ये आपल्याला हा 8 असा वेगळा दिसतोय जरा, पण ठीक आहे, तरी पण आपण त्याला काही वळवू नाही. आता बघा, हा वरती गेला, पोझिशन त्याची इथे इथे इथे, ओके. झेड, झेडच्या आरशातली पाण्यातली प्रतिमा बदलणार आहे, हा भाग वरती जायला पाहिजे. ओके. आणि हा जसा ससा राहील, बदलणार नाही, तो इथं बदलला आहे, हा गेला, हा गेला. ओके, हा गेला. आता ह्या दोघं ऑलमोस्ट सेम आहेत. ह्या दोघं ऑलमोस्ट सेम आहेत आकृत्या. पण त्याच्यामध्ये हा 8 थोडासा विचित्र दिसतोय, म्हणून याला वळवा. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार. गुड. चला, आता काही अक्षर समूह तुम्हाला दिलेले आहेत, अक्षर आणि अंक त्याच्यामध्ये दिलेले आहेत. शेवटचा मुद्दा हा आहे. चला, आता डावीकडचा भाग डावीकडेच राहील, उजवीकडचा भाग उजवीकडेच राहील, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. सो हा भाग डावीकडेच होता, तर डावीकडेच राहील. पण इथं आर मला इथं दिसतोय, म्हणजे आर इथं चालत नाही मला. नंतर आता बघा, काय काय बदल व्हायला पाहिजे होता आणि काय झालेला नाहीये. आता याचे जवळपास याचे सर्वांचे डावा उजवा अक्षर बरोबर आहे. आता पाण्यातली प्रतिमा, ई ची पाण्यातली प्रतिमा बदलत नाही बघा, इथं ई ची पाण्यातली प्रतिमा बदललेली दिसते, म्हणजे हे उत्तर पण नाही येणार. आता हा एल आहे बघा, एल ची पाण्यातली प्रतिमा अशी आहे, अशी पाण्यातली प्रतिमा एल ची इथं दिसत नाहीये मला, ती वेगळी दिसते, म्हणून हा पण गेला. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. माझ्या मताशी सहमत असाल, तुमचं उत्तर आलं असेल तर पटकन चॅट बॉक्स मध्ये यस म्हणा. चला, पुढच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. मी थोडासा वेळ देतो तुम्हाला ऑब्झर्वेशनला. पाण्यातली प्रतिमा तुम्ही शोधताय, डावीकडचा भाग डावीकडेच राहील, उजवीकडचा भाग उजवीकडेच राहील. जे ऑप्शन इलिमिनेट करता येतात ते पहिल्यांदा ओळवा. खूप बारकाईने ऑब्झर्वेशन करा. तर तुम्हाला दिसतोय बघा, हा एस इथं आहे, आणि या चौथ्या पर्यायात एस जसाच तसा आहे, तर तो बदलायला पाहिजे होती त्याची पाण्यातली प्रतिमा, म्हणजे हा गेला. आता इकडून हा आर, आर ची पाण्यातली प्रतिमा हा आर असा होऊन जाणार आहे. सो आर ची पाण्यातली प्रतिमा अशी दिसायला पाहिजे. अशी मला इथं दिसते, इथं दिसते, इथं काही मला तसा आर दिसत नाही, म्हणजे हा गेला. चला, आता यांच्याकडे ऑब्झर्वेशन केल्यानंतर हा 9 आहे बघा, नवाची पाण्यातली प्रतिमा मला कशी दिसायला पाहिजे, हा असा मला 9 दिसायला पाहिजे. म्हणजे 9 जर आपण असा घेतला, तर याची पाण्यातली प्रतिमा मला अशी दिसायला पाहिजे, अशी, अशी दिसायला पाहिजे. दोघांमध्ये जर तुम्ही बघितलं तर हा वेगळा आहे, म्हणजे हा पण गेला. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 3 तुमचं उत्तर असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. चला, आता हा सर्वात सोपा आहे, कारण सोपा आहे याच्यासाठी, कारण याच्यामध्ये कमी कॅरेक्टर दिलेत. चला, कमी कॅरेक्टर याच्यामध्ये दिलेले आहेत. डावीकडचा भाग डावीकडेच राहतो, उजवीकडचा भाग उजवीकडेच राहतो. फक्त वरचा खाली जाईल आणि खालचा वर जाईल.
आता बघा, ए आणि बी सर्वच ठिकाणी ए आणि बी ची पोझिशन ओके. आता एक आहे ना बघा, एकाची पाण्यातली प्रतिमा कशी होईल, ही अशी होणार आहे. आता इथं अशी प्रतिमा कुठं कुठं नाहीये बघा. इथं याच्यामध्ये नाहीये गेला, याच्यात नाहीये गेला. दोन पर्याय उरले. आता याच्यामध्ये एम ची पोझिशन सारखीच आहे. आता तीनाची पोझिशन बघा. तीन कसा दिसणार आहे मला? तो जसाच तसा दिसेल ना. जसाच तसा दिसेल. इथं तो वेगळा दिसतोय म्हणजे हा गेला. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे. येस. चला, ब्रिज शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी घेऊ. ब्रिज साठी मला पाण्यातली प्रतिमा मला दाखवायची आहे. तर बघा, आता या ठिकाणी काय होणार आहे, ब्रिज ची बी चा पी बरोबर दिसतोय सर्वीकडे. ई पण ऑलमोस्ट इथं ई जसाच तसा आला म्हणजे हा गेला. इथं ई सर्वीकडे व्यवस्थित आहे. आर चा बघा, आर हा असा आहे, आर असा आहे. तर हा आर असा दिसणार आहे तुम्हाला. असा दिसत नाहीये कुठं बघा. इथं दिसतोय, इथं दिसतोय. इथं दिसत नाही म्हणजे हे दोन पर्याय गेले. आता याच्यामध्ये बघा, पुढचा आहे तुमचा डी. हा, डी कसा दिसेल रे बाबा? हा, तर हा डी कसा दिसेल? हा असा दिसेल. तो असा दिसणार नाही म्हणून हा गेला. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. मला पूर्ण खात्री आहे तुमचं पण उत्तर पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आलं असेल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आरशातली प्रतिमा आणि पाण्यातली प्रतिमा हे नॉन व्हर्बल रिझनिंगचे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये असलेले दोन प्रकार आपण आज बघितले. याच्यावर तुम्हाला आरशातील घड्याळीची आरशातील प्रतिमा कशी काढायची ते पण मी सांगितलं. त्याच्यावर प्रामुख्याने डेफिनेटली प्रश्न विचारला जातो. आरशातली प्रतिमा जर तुम्हाला काढायची असेल एक घड्याळीच्या वेळेची, तर ती वेळ 11 तास 60 मिनिटातून वजा करा. तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल. पाण्यातली प्रतिमा काढायची असेल तर 17 तास 90 मिनिटांमधून दिलेली वेळ वजा करायची, तुम्हाला उत्तर मिळून जाणार आहे. तर अशा प्रकारे आज आपण वेगवेगळ्या आकारांच्या, अक्षरांच्या आणि अंकांच्या पाण्यातल्या प्रतिमा आणि आरशातल्या प्रतिमा कशा असतात ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावरचे क्वेश्चन्स केले. आशा करतो की तुम्हाला आजचं सत्र व्यवस्थित समजलं असेल, आवडलं असेल. थँक यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग. हॅव अ नाईस डे.